दादा अरे मी एक शब्द बोलू नकोस, एक शब्द. हा सगळा तमाशा दाखवण्यासाठी तू आम्हाला तिथे बोलवलं होतंस का? सांग ना. दादा तिथे जे काही झालं त्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागतो. दादा गौरव आणि मधुराला एकत्र आणण्याचा हा एकमेव मार्ग होता. तू काय समाजसेवेचा ठेका घेतलायस? दादा मी त्या दोघांनाही चांगलं ओळखतो. त्या दोघांनीही एकत्र यावं हीच माझी इच्छा होती आणि म्हणून मी हे केलं. म्हणून तू स्वतःचं मन मारलंस आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलंस? मी माझं मन मारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मुळात मला लग्नच करायचं नव्हतं. मीरा गेल्यानंतरच मी ठरवलं होतं की मी लग्न करणार नाही. तुमच्या इच्छेखातर मी या लग्नाला तयार झालो आणि म्हणून मी मधुराशी लग्न करायला हो म्हटलं. पण केलंस का? दादा नाही केलं, कारण मी जर तिच्याशी लग्न केलं असतं तर आम्ही कोणीच सुखी झालो नसतो. आता निदान गौरव आणि मधुरा हे दोघं तरी सुखात आहेत. दादा मला मान्य आहे, ऐन लग्नात माझं लग्न मोडलं, त्यामुळे तुला कदाचित 4 लोकांच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. विशाल, आम्हाला समाजाची पर्वा नाहीये, आम्हाला फक्त तुझी पर्वा आहे. मला ना कसं रिॲक्ट व्हावं तेच कळत नाही. तुझा रागही येतो आणि तू जो काही हा त्याग केलायस ना, हा कोणी स्वतःच्या जवळच्या माणसासाठी सुद्धा करत नाही रे. थँक्स वहिनी. दादा आता तू सुद्धा चिडू नकोस ना माझ्यावरती. विशाल, अरे तुझ्यावर रागवण्याचा अधिकार असून सुद्धा आम्हाला रागवता येत नाही रे. चला आता मी मुंबईला जायला मोकळा. अरे पण तू. अरे दादा खरंच माझी तिकडे खूप कामं खोळंबली आहेत. मला गेलंच पाहिजे, खरंच गेलं पाहिजे मला. बरे बघा, तुम्ही असे चेहरे पाडू नका. मी फर्स्ट क्लास तुमच्यासाठी चहा बनवतो. हा हसा बघू. फर्स्ट क्लास चहा बनवतो. ओके, आलोच मी. विशालने गिफ्ट दिलं होतं ना? मी इथेच ठेवलंय. एक मिनिट मी बघतो. काय असेल? एनवलप? काय आहे? बोल ना. ग्रेट आहे विशाल. हनीमून पॅकेज आहे आपलं. आपण एकत्र येण्यासाठी त्याने किती आधीपासून विचार केलाय, किती आधीपासून प्लॅनिंग केलंय त्याने. हे सिम्पली अमेझिंग. खरंच रे, कमाल आहे नाही? आता एवढ्या रात्री कोणाला फोन करतोयस? बोल गौरव. आय एम सॉरी तुला एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं. अरे ठीक आहे रे, बोल ना. पण आज खरं तर तुझ्या आयुष्यातली खूप महत्वाची रात्र आहे. ती माझ्याबरोबर गप्पा मारण्यात कशाला वाया घालवतोयस? कारण आमच्या आयुष्यात ही वेळ तुझ्यामुळे आली आहे. थँक्स अ लॉट. अरे आता तुझं गिफ्ट बघितलं. कसं वाटलं गिफ्ट? अरे खूप आवडलं. थँक्स अ लॉट. एक सेकंड, मधुराशी बोल. हा. हॅलो. या लग्नाच्या गडबडीत तुमचे आभार मानायचे राहिले. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच देव माणूस आहात. अरे बाप रे, एकदम देव माणूस वगैरे बनवू नकोस ग मला. साधा माणूस आहे तेच बरं आहे. हो, प्रश्नच नाही. पण खरंच तुम्ही एवढं केलंय ना आमच्यासाठी. बास बास बास. एन्जॉय युअर सेल्फ. गुड नाईट. गुड नाईट.
म्हणाला विशाल? काही नाही, खुशच ना विचारला. आहेस ना खुश? बरं, विशालने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली मला. काय? तो म्हणालाय की आता फोनवर बोलण्यात जास्त वेळ घालवू नका, अजूनही बरीच महत्वाची कामं आहेत जी आज आणि आत्ताच करायला हवी तुम्हाला. हा, पप्पा काय म्हणायचं? गौरव, सोड ना. गौरव, काय करते? नको ना. किती आरडाओरडा केला तरी कोणी येणार नाहीये. उठ ना. उठतोस? गौरव, गौरव उठ ना प्लीज. गौरव, गौरव उठ ना. ए गौरव उठणार आहे, प्लीज उठ ना आता. किती उशीर झाला. गौरव उठ. उठ. उठणार नाहीयेस तू? मी चालली आहे मग. काय रे, काय जागा होतास तू? म्हणजे काय? सोड ना मला. मी ना सोडणार आहे तुला. हा, सोड. काय रे, चल उठ आता. अरे थांब ना थोड्या वेळ. काय उठायचंय? कोणीतरी येईल ना. अरे कोणी येत नाही, आणि आलं तर काय झालं? सॉरी म्हणेल आणि जाईल परत. पण तू सोड ना आता. चल ना, उठ ना, फ्रेश हो ना प्लीज. अरे फ्रेश? तू माझ्या जवळ असलीस ना की मी नेहमी फ्रेशच असतो. किती छान दिसतेस तू. रात्रभर हेच ऐकते मी. उठतोस आता? चल ना आता. तुला पण ना काळ वेळ काही नाहीच आहे. अरे प्रेम करायला कसलं आलंय काळ, आणि कसली आली आहे वेळ? हे तुला ती कविता माहितीये का? कुठली? ऐक. मी म्हणालो सूर्याला, जरा गौर फरमाइये. मी म्हणालो सूर्याला, प्रणयाची रात्र पाहिलीस का कधी? मी म्हणालो सूर्याला, प्रणयाची रात्र पाहिलीस का कधी? तर सूर्य हसला आणि म्हणाला, मला या कवीची कीव करावीशी वाटते. म्हणे ह्याच्या प्रणयाला रात्र यावी लागते. सूर्य आता डोक्यावर आलाय, कळलं ना. चल ना, उठ ना. मी नाही सोडणार आहे. घरात खूप कामं पडली आहेत. अरे कामं होत राहतील, हे जास्त महत्वाचं काम आहे. कळलं तुला? बाबा सोड. तू सोडतोयस की नाही? मी सोडणार नाही, प्लीज अजिबात सोडणार नाही. प्लीज. सोडून दाखव ना. बघा बघा. बघतोय. हॅलो. कोण बोलताय? हॅलो हॅलो. हो, विशाल पांडेच बोलतोय. काय? भूषण जावडेकर पळाला? कसं काय? आणि कधी? हे बघा, तुम्ही त्याचा तपास चालू ठेवा. त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. ही इज अ व्हेरी डेंजरस ह्युमन बीइंग. प्लीज, डू यू अंडरस्टँड? ओके,
बाय. देवा, आज तुझ्या आशीर्वादामुळे आम्ही दोघं एकत्र आलो. आमचं लग्न कधीच होणार नाही असं वाटलं होतं आम्हाला, पण तुझ्या मनात काही वेगळंच होतं. आणि तुझ्या मनात काय आहे हे कोणीच ओळखू शकत नाही. तू तुझा महिमा दाखवलास आणि आम्हाला एकत्र आणलंस. तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. असाच आमच्या पाठीशी राहा कायम. आता फक्त एकच मागणं आहे तुझ्याकडे. यापुढे आमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी आम्ही दोघं एकमेकांची साथ सोडणार नाही अशी शक्ती आम्हाला दे. गौरव, अज्जू, मधुरा, आयुष्यमान व्हा, सुखी राहा. देवाचा आशीर्वाद असेल ना तर तुम्ही कुठल्याही संकटाचा सामना सहज करू शकता. हा, पण त्याचबरोबर तुमचा दोघांचा एकमेकांवरती विश्वास हवा. एकमेकांच्या मनाचा, विचारांचा आदर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि कुठल्याही संकटाचा सामना करताना धैर्याने एकमेकांच्या पाठीशी उभं राहता आलं ना तरच तुम्ही सुखी संसार करू शकता. हो अज्जू, तुम्ही सांगताय तसं करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळेल ही खात्री आहे मला. मलाही तुम्हा दोघांबद्दल पूर्ण विश्वास आहे. अज्जू, मी आज तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या कोथिंबिरीच्या वड्या केल्यात. काय सांगतेस काय? वा, आज किती दिवसांनी हा बेत जुळून आला ग. हो खरंच. अरे वा, मामंजींच्या आवडीचा नाश्ता बनवला तुम्ही. लई बेस. नाही म्हणजे घरातल्या समध्या लोकांच्या आवडी निवडी तुम्हाला ठावा आहे तो. असंच करा, समध्यांच्या आवडी निवडी नीट लक्षात ठेवा आणि अशी समध्यांची मनं जिंका बघा. हो आई. प्रयत्न कराल नाही तर काय, समध्यांची मनं जिंकल्यावर मोठं घबाड हाती लागणार आहे ठावा आहे ना तुम्हासनी. आज किती दिवसांनी मी प्रसन्न सकाळ अनुभवतोय आणि याचं सगळं श्रेय मधुरा तुला आहे बरं का. तुझा या घरातला वावरच याला कारणीभूत आहे. असं काही नाहीये अज्जू. खरंच मी खूप भाग्यवान आहे. अज्जू, ते अरे लाजतोस काय गौरवा, बोल ना. ॲक्च्युली विशालने आम्हाला एक हनीमून पॅकेज दिलंय लग्नाचं गिफ्ट म्हणून. अरे वा, वा, छान. मग कधी जाताय हनीमूनला? आजच निघणार होतो खरं म्हणजे आम्ही. मग लगेच निघा. बरं ठीक आहे, चल मधुरा. सोहल, काय तयारी नाही केलेली काही? आधी नाश्ता तर करूया. हो होय होय, ते करूया. लई भूक लागली. चला चला, तुम्ही वा पुढे, मी आले. चला चला. काय वहिनी, फारच लवकर जाताय तुम्ही हनीमूनला. एवढी घाई? हे तुला फटके दे ना मी. नाही म्हणजे कितीही फटके दिलेत ना तरी ही घाई काही लपून राहणार नाहीये तुमची. चल जा, नाश्त्याची तयारी कर. जा, अहो, जा, पण जा, वहिनी, जा, जा, जा. पण ह्या दोघांचं फिसकटलेलं लग्न अचानक कसं काय जुळून आलं? आपलं नशीब दुसरं काय. जी प्रॉपर्टी आपली आहे, जी आपल्याला मिळायला पाहिजे, ती सगळी प्रॉपर्टी त्या म्हाताऱ्यानी त्या मधुराच्या नावावर करून ठेवली. म्हणजे उद्या समजा माझं लग्न झालं तर माझ्या बायकोच्या नावावर काय? काहीच नाही.
अहो अक्षयराव, इथं या घरात तुम्हाला कवडीची किंमत नाही, तुमच्या होणाऱ्या बायकोला कोण किंमत देणार हो? आता पण आता काय करायचं काय आपण? करायचं काय तरी करायचं बघा. नाही म्हणजे एवढं पण काही वाईट घडलेलं नाही. तो देव आहे ना, तो काय ना काहीतरी आपली सोय करतो बघा. आता बी आपल्याला एक संधी दिली आहे. राजा राणी हनीमूनसाठी निघतायत. मग त्यांचं काय? हॅलो, आपण कोण बोलताय? नका तुम्ही आमची काळजी करू नका. आमची काळजी करणारी लई लोक आहेत. आम्ही तरुण होतो ना तेव्हापासून आहेत. तुम्ही कोण बोलताय ते सांगा. आता कामाचं हाय म्हणल्यावर भेटूया की. कुठं भेटणार? काय सांगतेस? मुंबईला येतेस तू? हो, तेही कायमची. कायमची? वाव, माझा तर विश्वासच बसत नाहीये. खरं तर खूप कठीण गेलंय मला हा निर्णय घ्यायला, पण तायडीचंही म्हणणं मला पटलं. तायडीच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतलाय ग मी. खूप चांगला निर्णय घेतलायस आई. तुला मी कसं सांगू, मला किती आनंद झालाय. मला समजतोय पण तुझ्या आवाजावरून. अगं आई आहे मी तुझी. हो ग, खरंच. पण खूप बरं झालं तू इकडे येतेस. म्हणजे बघ ना, गौरवशी माझं जरा जरी भांडण झालं ना की मी लगेच माहेर येऊ शकते. हो की नाही? ए वेडाबाई, आत्ता कुठे तुमचं लग्न झालंय हा, आणि लगेच भांडणाची भाषा? वा रे वा, आमच्या जावई बापूंना अजिबात त्रास द्यायचा नाही. खूप चांगले आहेत आमचे जावई बापू. नाही ग बाई, नाही भांडण बस. आई, आम्ही दोघं आजच फिरायला बाहेरगावी चाललोय. अरे वा, सांभाळून जा, भांडू नकोस. तू मुंबईला पोचलीस की फोन कर हा, पण सेलवर नक्की करशील ना? बर. चल बाय. सगळे ना मी काय ग, कुणाशी बोलत होतीस? आईशी. मग ठीक आहे. ऐक ना, आई कायमची मुंबईला राहायला येते. काय सांगतेस काय? हो. व्हॉट अ ग्रेट न्यूज. मग आता मजा आहे तुझी. कधीही तू माहेर वाशिण बनवून तुझे सगळे हट्ट पुरवू शकतेस. मी काय हट्ट करते रे? उलट लग्न झाल्यापासून तुझेच नको नको ते हट्ट असतात. हो, असे कुठले नको नको ते हट्ट आहेत का माझे? सांग ना जरा. सांग ना. हा? सांग ना. ए, मधुरा तू